खामकर साहेबांची गप्पा भरपूर मारलेल्या आहेत, पण आता मुख्य जे काम आहे आम्हाला बघायचं आहे की मिठाया कशा कशा बनतात. तर तुम्ही आम्हाला 3 मिठाया शिकवणार आहात ना. तर पहिल्या आता बासुंदीचं मला सांगा ना, साधारणतः बासुंदीसाठी किती लिटर दूध वापरलं जातं तुमच्याकडे? आणि ॲक्च्युअली बासुंदी आमचे दिवसभर खूप प्रमाणात तयार होत आहे, कारण आम्ही शेकडो लिटरमध्ये आहे. पण त्यामध्ये आमचं जे 15-20 लिटरचं जे काय मशीनमध्ये आमचं जे हे असतं त्याप्रमाणे आम्ही 15-20 लिटर मशीनमध्ये ते दूध घेतो. पण ते एका वेळेला ना? एका वेळेला. आणि बेसिकली ही दुधाची जी प्रक्रिया आहे ती कशी होते? म्हणजे मुळात पहिलं दूध तुम्ही रोजचा तुमचा एक ठराविक साठा असेल ना घ्यायचा, तर ते किती लिटर दूध येतं? नाही, आता आम्ही दूध आहे ग्रामीण भागामधनं कलेक्शन करतो. बेसिकली गाई आणि म्हशीचं साधारण 2-2.5 हजार लिटर दूध आम्ही कलेक्शन करतो. बापरे. मग आणि ते दूध आल्यानंतर तो समोर जे आपण म्हणतो त्याला डम टँक म्हणतात, त्या डम टँक मध्ये ते दूध कलेक्ट केलं जातं. म्हणजे आलेलं दूध त्याच्यामध्ये ते ओतलं जातं. ते ओतल्यानंतर हा जो आपण बघतोय हा पाश्चराइज प्लांट आहे आमचा, 5000 लिटरचा आहे. ह्याच्यामध्ये ते संपूर्ण पाश्चर झालेलं दूध त्याच्यामध्ये कलेक्ट होतं. म्हणजे या ह्याच्यामध्ये एका ठराविक टेम्परेचरला ते सगळंच आणलं जातं दूध. आणि मग ते याच्यामध्ये मागेचे तुम्ही मोठं परत टँक बघताय त्याच्यात साठवलं जातं. आणि मग तुम्ही ते डिसाईड करता की कुठल्या ह्याचं किती लिटरचं काय बनवायचं ह्याच्यामध्ये जे पाश्चराइज दूध झालेलं असतं, पाश्चराइज झालं म्हणजे ते दुधाचं लाईफ वाढतं, म्हणजे ते जंतुविरहित झालेलं असतं. बरोबर. ते झाल्यानंतर हे आम्ही असं कॅन मध्ये काढून ठेवलेलं जातं आणि मग ते बाय प्रोडक्टला जातो. मग बासुंदी असेल, कंदी पेढे असतील, अंजीर बर्फी वगैरे असेल, मग ह्याच्यापासून हे दूधच सगळीकडे वापरलं जातं. भरपूर खरं तर असं हे खाऊ का ते खाऊ असं झालेलं आहे इकडे आल्यानंतर. पण सुरुवात आपण बासुंदीपासून करूया. आता बघूया आपण बासुंदी कशी करायची ती. चला बरं, बासुंदी आपण आता बघतोय कशी बनते ते, पण मला आधी सांगा ना, बासुंदीला काय काय घेता तुम्ही? साहित्य काय काय असतं बासुंदीला? दूध एक असतं, साखर एक असते, आणि एक वेलदोडे आणि चारोळे असतात त्याच्यामध्ये. हेच बेसिक आपण घेतो. पण मग आम्ही जेव्हा घरी करतो बासुंदी, तर तेव्हा मग त्याला थोडासा खवा वगैरे लावतो. तर मग तसं खवा नसतो साहित्यामध्ये का? लावतच नाही आपण? नाही, आपण बासुंदी ज्यावेळेस घरी आपण बनवतो ना, ती थोड्या प्रमाणात बनवत असतो, त्यामुळे ते दूध आटायला खूप वेळ लागतो. आटवण्याची क्रिया आपण घरी करू शकत नाही. बरोबर. मग तो घट्ट होण्यासाठी आपण खावा टाकायचा. म्हणजे आणि पटकन होण्यासाठी. पण तुमच्याकडे एवढी मशिनरी आणि प्लस तो फ्लेम पण हाय फ्लेम आहे ना ही, तर त्याच्यामुळे मला वाटतं ते लागतही नसेल खाली आणि सतत ढवळत राहत असतील ना माणसं. मशीन दिसतं आपल्याला, त्याचे साधारण 70 लिटर दूध दिसलं जातं. बरं. आणि ॲट अ टाइम ते 70 लिटर दूध त्याच्यामध्ये टाकलं जातं. साधारण 70 लिटर दूध टाकल्यानंतर 1 तासाने ते दूध त्या मशीनमध्ये फिरत राहतं, आटत राहतं. म्हणजे हाय फ्लेम वरती आटत राहतं. साधारण 1 तासाने ती बासुंदी तयार होते. अच्छा. पण मग ते आटत असतानाच तुम्ही त्याच्यामध्ये साखर, वेलदोडा, वेलची आणि जे सगळं साहित्य, चारोळ्या, हे सगळं तेव्हाच घालता? कधी नाही, 1 तासाने साधारण ते तयार झाल्यानंतर ते आम्ही पातेल्यामध्ये काढून घेतले जाते. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर ते गार झाल्यानंतर साखर टाकली जाते. आणि मग परत उकळलं जातं? नाही, परत उकळायची काय आवश्यकता नसते. साधारण ते कोमट झाल्यानंतर, कारण जर गरम असताना जर साखर टाकली तर कलर बदलतो, मग साधारण लाल कलर होतो. ओरिजिनल कलर असतो हा बासुंदी मशीन मध्ये बनते त्यावेळेस तो ओरिजिनल कलर असतो, तो पिंकिश असा जो येतो पिंकिश कलर असतो. म्हणजे ही आपण घरी पण काळजी घ्यायला पाहिजे की साखर दूध सगळं एकत्र करून आटवत नाही ठेवायचं. नाही ना, आधी दूध पूर्णपणे आटवून घेऊन कोमट झाल्यानंतर मग त्याच्यात साखर घालायची, वेलदोडा घालायचा आणि चारोळी घालायची. उत्तम. की आपली बासुंदी तयार. अभी